आपल्याकडे एक अशी पद्धत ठरून गेली आहे समाजात की जी मुलं खूप हुशार असतात, चांगले मार्क्स मिळवतात, त्यांनी पुढे जाऊन डॉक्टरच व्हायचं असतं, सायन्सला जाऊन. तर हे योग्य आहे का? त्यांनी कसा विचार करावा या सुरुवातच क्षेत्राकडे तुम्ही चांगल्या जायला? प्रश्नांनी केली आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे असं असतं की 12वीत मी पहिला आलो की मी मेडिकलला जाणार, किंवा मी जाण्यापेक्षा घरच्यांची अशी अपेक्षा असते की बाबा ह्यांनी डॉक्टर व्हावं. म्हणजे घरची बॅकग्राऊंड असेल नसेल तरी त्यांनी डॉक्टर व्हावं अशी. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्याची मानसिकता आपण बघत नाही. त्यांनी जरी बायोलॉजी घेतलं असेल, काय मॅथमॅटिक्स असेल नसेल काय त्याप्रमाणे जरी घेतलं असेल, चांगले मार्क पडले असतील, तर त्याची मानसिकता बघितली जात नाही. तर मानसिकता बघून जर आपण वैद्यकीय व्यवसायामध्ये जर उतरलो, व्यवसाय म्हणण्यापेक्षा आधी अभ्यासक्रमात जर उतरलो तर ते जास्त योग्य होईल. म्हणजे अशी मी काही काही उदाहरणं पण सांगू शकीन की ज्यांना 12वीत उत्तम मार्क होते, त्यांची इच्छा नव्हती जायची, पण घरच्यांचा फोर्स, किंवा माझे वडील डॉक्टर आहेत, माझी आई डॉक्टर आहे, किंवा माझा काका मामा डॉक्टर आहे, म्हणून मग त्या प्रेशरमुळे मी वैद्यकीय व्यवसायामध्ये गेलो आणि मग पुढे फेल झालो. अशी पण उदाहरणं बरीच आहेत. तर त्याच्यापेक्षा काय आहे की मला जर इच्छा असेल, मला जर सेवाभावी वृत्ती असेल, मला पेशंट बरोबर इंटरॅक्शन करायची जर आवड असेल, आणि मग त्याच्यामध्येच पुढे करिअर करायचं असेल, तर मग आपण वैद्यकीय व्यवसायाला ग्लॅमर हे नक्कीच आहे. तुम्ही जसं म्हणता तसं त्याला आवड असणं हे फार महत्वाचं आहे.